मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजचा व्लॉग आहे ना, मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आणि ते पण झणझणीत अशी रेसिपी. तर ती रेसिपी काय आहे, तर आज अहोंना खायचं होतं चिकन. तर अहोंनी आणून दिलं चिकन. तर इकडे मी चिकनची सगळी तयारी करून घेतली आहे भाजीची. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी मी माझ्या पद्धतीने कसं चिकनची भाजी करते ना, चिकन रस्सा, तर ते दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यासाठी इकडे लागणारा मसाला जो आहे मी ऑलरेडी पिसूनच तुम्हाला दाखवत आहे. पण यामध्ये आहे ना 2 मीडियम साईजचे कांदे, लसूण 12-13 लसूण पाकड्या आणि जे आपले खडे मसाले असतात ना ते, आणि धनिया, जिरा, अद्रक, एवढा छोटासा अद्रक, ते सगळं पूर्ण मिक्सरमधून काढलं. मी एकत्र जिन्नस करते, खडे मसाले, लसूण, अद्रक, कांदा वगैरे सगळे एकत्र काढला आहे. हा वाटून घेतला आहे. आणि इकडे टोमॅटो घेतला आहे, मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, कोणी टाकतात, कोणी नाही टाकत. कोणी पेस्ट करून टाकतात तर कोणी असेच टाकतात, म्हणजे असं बारीक बारीक चिरून टाकतात. तर मला असं बारीक चिरलेलंच आवडतं म्हणून मी बारीक बारीक चिरून घेतले आणि बारीक चिरलेलंच टाकते. मी कधी कधी पेस्ट करते, जेव्हा जास्त जणांसाठी बनवायचं असतं ना तेव्हा मी पेस्ट करते, पण आता आम्ही दोघेच आहोत तर फक्त बारीक बारीक चिरून घेतला आहे. तर ही आहे आपली चिकनची म्हणजे चिकनला लागणारे महत्त्वाचे जिन्नस. त्यानंतर लागणारा आपला हा रोजचा मसाला म्हणजे तिखट, हळद, धनिया पावडर वगैरे त्यात आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतली आहे एक वाटा घेतला आहे, वाटातच करते मी आता, दोघांसाठीच आहे तर मी याच वाट्यामध्ये भाजी करते. तर चला गॅस लावून घेतला आहे. तर मंडळी इकडे बघा, तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला हा मसाल्यांचा जो पेस्ट आहे तो त्यात टाकायचा आहे. तर तेल गरम झाल्यानंतर त्यात मी हा पेस्ट ॲड करणार आहे. तर मंडळी इकडे तेल गरम झालं आणि हा मसाला मी त्यात टाकला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आणि जो खडा मसाला म्हटला ना मी, तो मी गावावरून मागवला आहे. गावाकडचा मसाला आहे. जो गावाकडचा मसाला मागवला ना त्या मसाल्याने खरंच खूप टेस्टी लागते भाजी. तर मी गावावरून मसाला मागवला आहे. माझ्याकडे थोडासा शिल्लक होता, तो आज फिनिश झाला आहे. मी तुम्हाला दाखवायचे विसरले मसाला वगैरे, पण जे आपले खडे मसाले असतात ना ते सगळं एकत्र करूनच मी पिसलेला आहे. तर इकडे आपला जो मसाला आहे ना तो थोडंसं रेड ब्राऊन होऊ द्यायचं, छान परतत राहायचं रेड ब्राऊन होतपर्यंत, नाहीतर खाली आपल्या कढईला ते लागते. तर मी असं परतत राहते, रेड ब्राऊन होतपर्यंत असं छान परतायचं. तर मंडळी मसाला बघा किती छान ब्राऊन झाला आहे आणि खूप एक नंबर खमंग वास येतो या मसाल्याचा. आणि या मसाल्यामध्ये फक्त चिकन नाही तर तुम्ही पाठवडी, मसाला वांगी, म्हणजे अदर जे आपले मसाल्याच्या भाज्या असतात ना ते सुद्धा करू शकता, खूप सुंदर लागते. तर यात ॲड करते मी आता बारीक चिरलेला टोमॅटो ऑप्शनल आहे, कोणी पेस्ट पण करून टाकतात. मला असं आवडते म्हणून मी असं कट करूनच टाकते बारीक. आणि हे टोमॅटो यात छान परतून घ्यायचे, छान मऊशीर शिजतपर्यंत छान परतून घ्यायचे. तर मंडळी माझे इथे टमाटर मऊशीर शिजलेले आहेत. आता मी हे ना यात ॲड करते आहे आपले जे सुके मसाले आहेत ना ते ॲड करते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात तिखट, हळद, म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे ते तिखट, हळद ॲड करू शकता. तर चला मी आधी सुके मसाले ॲड करते, मग तुम्हाला सांगते मी काय काय ॲड केले, कारण की मला एका हाताने कॅमेरा आणि एका हाताने मी भाजी करत आहे. तर मी आधी टाकते मसाले, मग मी तुम्हाला भेटते. तर म्हणजे यात मी सुके मसाले ॲड केले. यात चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढा तिखट मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ, धनिया पावडर, आणि त्यात आहे ना मी आपला जो सुरुचीचा गोडा मसाला असतो ना तो टाकला आहे. 2 चमच सुरुची गोडा मसाला, 2 चमच धनिया पावडर. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला पुन्हा ॲड केला नाही. जो आपला खडा मसाला होता तो, बाकीचे आपले तिखट, मीठ, हळद आणि धनिया पावडर आणि तो सुरुचीचा गोडा मसाला ते ॲड केलं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. हा मसाला छान तेल येईपर्यंत छान परतून घेत आहे. मसाला थोडासा आपल्या तेलात परतून घ्यायचा. हे बघा वरती थोडंसं तेल आलं आहे माझं. तर आता यामध्ये ॲड करायचा आपला धुतलेला जो चिकन आहे तो ॲड करायचा. हे बघा यात चिकन टाकून झाल्यानंतर आहे ना जो आपला मसाला होता त्यात सगळा अख्खा चिकन मी छान परतून घेतला आहे. आणि आधी आहे ना मी थोडंफार आहे ना तेलातच शिजू देते चिकन, कारण की टेस्ट खरंच खूप छान लागते. डायरेक्ट पाणी नाही टाकत मी यात. तर यात फक्त थोडंसं पाणी ॲड करते, जेणेकरून खाली चिकन लागलं नाही पाहिजे. जर तो आपला मिक्सरमधून जो मसाला काढला ना त्याच मसाल्याचा पाणी करून ठेवला आहे मी. इकडे जो मसाला आपला लागून असतो तो मिक्सरचा पॉटला, तर त्याचं पाणी केली आहे थोडंसं
बस थोडंसं पाणी ओतते मी यात आणि छान परतून आधी एवढ्याशाच पाण्यात किंवा तेलात छान मी 15 मिनटं तरी म्हणजे किमान 10 मिनटं तरी छान शिजू देते. मग मी यात जेवढं पाणी पाहिजे ना ते पाणी ॲड करते. तर छान मिक्स करते मी याला. तर हे बघा मी व्यवस्थित चिकन परतून घेतलं. आता याला मी 10-15 मिनटं झाकून शिजवू देते थोड्या वेळ. तर हे बघा यावर झाकणी टाकली आहे आणि गॅससुद्धा स्लोमध्ये आहे, कारण की जास्त जर फ्लो ठेवलं ना तर ते खाली लागू शकते चिकन, त्याच्यामुळे कमी फ्लो आहे गॅसचं. तर 15 मिनटं 10 मिनटं मी असं शिजू देते, मग तुम्हाला भेटते. तर मंडळी हे बघा आपल्या चिकनला किती छान जो तेल आहे ना तेल सुटलं आहे. तर असं होतपर्यंत आहे ना म्हणजे छान तेल सुटतपर्यंत चिकन आहे ना 15 मिनटं शिजू द्यायचं तेलामध्ये. तर आता मी यात मला जेवढं पाणी पाहिजे ना ते ॲड करते. तुम्ही तुमच्यानुसार ॲड करू शकता. हा मसाल्याचं पाणी बनवून ठेवला होता तोच पाणी मी इथे ॲड करते. बघा आता छान परतून घ्यायचं. यात मी पुन्हा थोडंसं पाणी टाकते, कारण की शिजून पुन्हा पाणी थोडं कमी होते त्यामुळे. तर इथे थोडंसं पुन्हा पाणी मी ॲड करते आणि थोडा वेळ पुन्हा शिजू देते. चला तर याला परतून पुन्हा थोडा वेळ शिजू देऊयात चिकनला. तर मंडळी पुन्हा 10-15 मिनटं मी चिकन शिजू दिले. तर हे बघा आपल्या चिकनला किती छान मस्त वरती तर्री आली आहे. तर चिकन आता रेडी आहे शिजून पूर्णपणे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा मी 10-15 मिनटं शिजू दिले, कारण की सगळं मसाला एकत्र आणि चिकन पण चांगलं व्यवस्थित शिजेल तोपर्यंत मी शिजून घेतलं. आता चांगली चिकन व्यवस्थित शिजली आहे. आता गॅस बंद करूयात आणि यात घालूयात वरतून मस्त कोथिंबीर, म्हणजेच आपला सांबार. यात घालूयात आता छान सांबार. तर हे बघा मंडळी आपलं जो गरमागरम चिकन आहे मस्त रेडी झाला आहे. मस्त झणझणीत दिसत आहेत ना. तर मी या पद्धतीने चिकन करते. खूप इझी वे आहे. तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. खरंच खूप छान लागते. तर अशी होती आजची ही रेसिपी. कशी वाटली तुम्हाला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. अहोनची डिमांड होती आज चिकन खायचं, तर अहोनसाठी बनवलं चिकन. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो रेसिपी आवडली असल्यास प्लीज एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय.